शेतकरी बंधूंनो, शासनाकडून विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डी-बी-टी पोर्टलवरती अर्ज करण्याचं वारंवार आवाहन केलं जातं. त्यानुसार बरेचसे शेतकरी मोठ्या संख्येने अर्जही करतात. मात्र पुढील टप्प्यावरच प्रक्रिया ठप्प होते आणि शेतकरी हतबल होतात. आता झालं आहे काय, महा-डी-बी-टीला निवड झाली आहे, पण पूर्वसंमतीच मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी हे परेशान झालेले आहेत. तर नेमकं प्रकरण आहे तरी काय, हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात आणि नेमकी काय समस्या आहे, त्यावर काय तोडगा काढता येईल का, याविषयी थोडक्यात बघूयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय JR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र, कृषी विभागाने महिनाभरापासून महा-डी-बी-टी पोर्टलवरील पूर्वसंमती हा अत्यंत महत्त्वाचा घटक लॉक करून ठेवला आहे. त्यामुळे आपल्या राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे प्रस्ताव अडकून पडलेले आहेत. म्हणजे नक्कीच तुम्ही एकटे नाही आहात. तुमचा एकट्याचाच हा प्रॉब्लेम नसून अनेक शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महा-डी-बी-टी पोर्टलवरती अर्ज करण्यासाठी वारंवार आवाहन केलं जातं. त्यानुसार शेतकरीही अर्ज करतात आणि पुढील टप्प्यावरच ही प्रक्रिया ठप्प झाल्यामुळे शेतकरी हतबल होतात. मित्रहो, महा-डी-बी-टीच्या माध्यमातून फलोत्पादन, सूक्ष्म सिंचन, कृषी यांत्रिकीकरण आदी योजनांचा लाभ दिला जातो. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर त्याला संबंधित यंत्र किंवा साहित्याकरता कोटेशन, डीलर सर्टिफिकेट सादर करावे लागते आणि त्यानंतर हे प्रकरण सहाय्यक कृषी अधिकारी स्तरावर तपासणीसाठी जाते आणि पुढे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठवले जाते. मात्र महा-डी-बी-टीवरील पोर्टलवरील पूर्वसंमतीचा टॅबच बंद असल्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या डेस्कवर फायलींचा अक्षरशः ढीग साचलेला आहे. सध्या अर्ज सादर झाले आहेत, कागदपत्रांची पूर्तता झाली आहे, तपासणीही पूर्ण झाली आहे. मात्र पूर्वसंमती न मिळाल्याने पुढील कोणतीही कार्यवाही होऊ शकत नाही. ऑनलाईन पद्धतीने पूर्वसंमतीचा टॅब बंद आहे. त्यामुळे संबंधित खिडकीच तात्पुरती बंद ठेवण्यात आल्यामुळे संपूर्ण यंत्रणाही ठप्प झालेली आहे आणि त्यामुळे कृषी अधिकारीसुद्धा हतबल असून या कृषी अधिकाऱ्यांकडे येणारे जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना नेमकं काय उत्तर द्यायचं हे त्यांनासुद्धा समजत नाही आहे. शासनाने शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीकडे वळवले असले तरी अशा प्रकारे पोर्टलवरील महत्त्वाचा टॅब बंद ठेवल्यामुळे या व्यवस्थेवरील विश्वास आता डळमळीत होऊ लागलेला आहे. आणि शिवाय टॅब बंद ठेवण्यामागचं ठोस कारणही सांगितलं जात नाही आहे. त्यामुळे महा-डी-बी-टी पोर्टलवरील पूर्वसंमतीची खिडकी तातडीने सुरू करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातील शेतकऱ्यांकडून होऊ लागलेली आहे. मित्रहो, आपण अपेक्षा करूयात शासन दरबारी नक्कीच या मागणीचा विचार होईल आणि लवकरात लवकर ही पूर्वसंमतीची जी टॅब आहे, खिडकी आहे, ती लवकरात लवकर ओपन केली जावी आणि अर्जांना लवकरात लवकर संमती देऊन सर्व प्रकरणे निकाली लावावीत, जेणेकरून सर्व प्रकारचं अनुदान आणि यंत्रे शेतकऱ्यांना वेळेत उपलब्ध होतील आणि त्याचा शेतीवरती विपरीत परिणाम होणार नाही. धन्यवाद.